Hello everyone, welcome back to SP's English World YouTube channel. Today we are going to learn phrasal verb. So, what is phrasal verb? A phrasal verb is a combination of a verb and one or more particles, which can be a preposition or adverb, that together create a new meaning different from the original verb on its own. म्हणजे फ्रेझल वर्ब हे काय आहे तर कॉम्बिनेशन ऑफ वर्ब अँड वन ऑर मोअर पार्टिकल्स, जे काय करतं मूळ क्रियापदापेक्षा स्वतःहून वेगळा नवीन अर्थ तयार करतं. आता आपण ते एक्झाम्पल थ्रू पाहूयात. त्याचं स्ट्रक्चर काय असणार आहे तर वर्ब प्लस पार्टिकल विच कॅन बी प्रिपोजिशन ऑर ॲडवर्ब. आता एक्झाम्पल पहा. आपलं पहिलं एक्झाम्पल आहे गिव्ह अप. गिव्ह हे काय आहे मेन वर्ब आहे आणि अप काय आहे पार्टिकल आहे. पण याचा अर्थ गिव्ह अप, गिव्ह मीन्स देणे आणि अप मीन्स वर, पण याचा अर्थ वर द्या किंवा वर देणे असा होत नाही, तर गिव्ह अप मीन्स सोडून द्या. आता नेक्स्ट आपलं फ्रेझल वर्ब आहे लुक अप. लुक म्हणजे बघणे, अप मीन्स वर, तर याचा अर्थ असा नाही होत की वर बघा. लुक अप मीन्स टू सर्च फॉर इन्फॉर्मेशन, नॉट लिटरली टू लुक इन अँड अपवर्ड डिरेक्शन. आता आपण काही फ्रेझल वर्ब्स शिकूया. आपलं पहिलं फ्रेझल वर्ब आहे अकाउंट फॉर. अकाउंट फॉर, अकाउंट फॉर मीन्स टू एक्सप्लेन ऑर जस्टिफाय, म्हणजे स्पष्ट करणे किंवा समर्थन करणे. अकाउंट फॉर मीन्स टू एक्सप्लेन ऑर जस्टिफाय. तर सेंटेन्स बघा. ही कुडंट अकाउंट फॉर हिज अब्सेन्स. ही कुडंट अकाउंट फॉर हिज अब्सेन्स म्हणजे तो त्याच्या अनुपस्थितीचे कारण स्पष्ट करू शकला नाही. या सेंटेन्समध्ये स्पष्ट करण्यासाठी काय घेतलं आहे अकाउंट फॉर. ही कुडंट अकाउंट फॉर हिज अब्सेन्स. नेक्स्ट ॲड अप. ॲड अप, ॲड अप मीन्स टू मेक सेन्स ऑर टू टोटल. टू मेक सेन्स ऑर टू टोटल म्हणजे अर्थ लावणे किंवा एकूण. हिज स्टोरी डझंट ॲड अप. हिज स्टोरी डझंट ॲड अप म्हणजे त्याच्या कथेला काही अर्थ नाही. ॲड अप मीन्स अर्थ लावणे किंवा एकूण. हिज स्टोरी डझंट ॲड अप मीन्स त्याच्या कथेला काही अर्थ नाही. नेक्स्ट बॅकअप. बॅकअप, बॅकअप मीन्स टू सपोर्ट ऑर मेक अ कॉपी. बॅकअप मीन्स टू सपोर्ट ऑर मेक अ कॉपी मीन्स समर्थन करणे किंवा एक प्रत बनवणे. शी बॅक्ड अप हर आर्ग्युमेंट विथ एव्हिडन्स. शी बॅक्ड अप हर आर्ग्युमेंट विथ एव्हिडन्स मीन्स तिने पुराव्यासह तिच्या युक्तिवादाचे किंवा तिने पुराव्यासह तिच्या आर्ग्युमेंट्सचे समर्थन केले. शी बॅक्ड अप हर आर्ग्युमेंट विथ एव्हिडन्स. बॅकअप मीन्स टू सपोर्ट ऑर मेक अ कॉपी म्हणजे समर्थन करणे किंवा एक प्रत बनवणे. ब्रेकडाऊन. ब्रेकडाऊन, ब्रेकडाऊन मीन्स टू स्टॉप वर्किंग किंवा टू बिकम इमोशनली अपसेट. टू स्टॉप वर्किंग ऑर टू बिकम इमोशनली अपसेट म्हणजे काम करणे बंद करणे किंवा भावनिक अस्वस्थ होणे. द कार ब्रोक डाऊन ऑन द वे. द कार ब्रोक डाऊन ऑन द वे वाटेत गाडी खराब झाली किंवा वाटेत गाडी बंद पडली. द कार ब्रोक डाऊन ऑन द वे. कॉल ऑफ. कॉल ऑफ मीन्स टू कॅन्सल. कॉल ऑफ मीन्स टू कॅन्सल मीन्स रद्द करणे. दे कॉल्ड ऑफ द मीटिंग. दे कॉल्ड ऑफ द मीटिंग त्यांनी मीटिंग रद्द केली. कॅरी ऑन. कॅरी ऑन, कॅरी ऑन मीन्स टू कंटिन्यू मीन्स सुरू ठेवणे. कॅरी ऑन टू कंटिन्यू मीन्स सुरू ठेवणे. शी डिसाइडेड टू कॅरी ऑन विथ हर स्टडीज. शी डिसाइडेड टू कॅरी ऑन विथ हर स्टडीज तिने तिचा अभ्यास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. डील विथ. डील विथ, डील विथ मीन्स टू हँडल ऑर मॅनेज. डील विथ मीन्स टू हँडल ऑर मॅनेज मीन्स हाताळणे किंवा व्यवस्थापित करणे. शी हॅड टू डील विथ मेनी इश्यूज ॲट वर्क. शी हॅड टू डील विथ मेनी इश्यूज ॲट वर्क मीन्स तिला कामावर अनेक समस्या हाताळाव्या लागल्या किंवा तिला कामावर अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. अशा पद्धतीनं आपण हे सेंटेन्स डील विथ घेऊन बोलू शकतो. शी हॅड टू डील विथ मेनी इश्यूज ॲट वर्क. ड्रॉप ऑफ. ड्रॉप ऑफ, ड्रॉप ऑफ मीन्स
टू डिलिव्हर ऑर डिक्रीज. ड्रॉप ऑफ मीन्स टू डिलिव्हर ऑर डिक्रीज मीन्स वितरित करणे किंवा कमी करणे. आय ड्रॉप ऑफ द पॅकेज ॲट युअर हाऊस. आय ड्रॉप ऑफ द पॅकेज ॲट युअर हाऊस मीन्स मी तुमच्या घरी पॅकेज वितरित करेन किंवा पोहोचवेन. नेक्स्ट, ईट आउट. ईट आउट. ईट आउट मीन्स टू डाईन ॲट अ रेस्टॉरंट. टू डाईन ॲट अ रेस्टॉरंट मीन्स रेस्टॉरंटमध्ये जेवायला. वी लाईक टू ईट आउट ऑन वीकेंड्स. वी लाईक टू ईट आउट ऑन वीकेंड्स. आम्हाला आठवड्याच्या शेवटी बाहेर जेवायला आवडते किंवा आम्हाला आठवड्याच्या शेवटी रेस्टॉरंटमध्ये जेवायला आवडते. वी लाईक टू ईट आउट ऑन वीकेंड्स. नेक्स्ट, एंड अप. एंड अप. एंड अप मीन्स टू फायनली बी इन अ पर्टिक्युलर प्लेस ऑर सिच्युएशन. म्हणजे शेवटी एखाद्या विशिष्ट ठिकाणी किंवा परिस्थितीत असणे. एंड अप म्हणजे अंतिम किंवा अनपेक्षित परिस्थिती किंवा परिणामापर्यंत पोहोचणे, म्हणजे अजाणतेपणे एखाद्या गोष्टीपर्यंत पोहोचणे. आता सेंटेन्स बघा. ही स्टडीड इंजिनिअरिंग बट ही एंडेड अप बिकमिंग अ शेफ. ही स्टडीड इंजिनिअरिंग बट ही एंडेड अप बिकमिंग अ शेफ. त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले किंवा त्याने इंजिनिअरिंग केले परंतु तो शेफ बनला. म्हणजे काय तर त्याने इंजिनिअरिंग केलं पण शेवटी त्यानं काय केलं की तो शेफ बनला. अशा अर्थानं एंड अप या फ्रेझल वर्बचा यूज करायचा आहे. ही स्टडीड इंजिनिअरिंग बट ही एंडेड अप बिकमिंग अ शेफ. नेक्स्ट, फिगर आउट. फिगर आउट मीन्स टू अंडरस्टँड और सॉल्व समथिंग. फिगर आउट मीन्स टू अंडरस्टँड और सॉल्व समथिंग मीन्स काहीतरी समजून घेणे किंवा सोडवणे. शी फिगर्ड आउट द प्रॉब्लेम क्विकली. शी फिगर्ड आउट द प्रॉब्लेम क्विकली. तिने पटकन समस्या शोधून काढली. फाइंड आउट. फाइंड आउट मीन्स टू डिस्कवर मीन्स शोधणे. दे फाइंड आउट द ट्रूथ. दे फाइंड आउट द ट्रूथ. त्यांनी सत्य शोधून काढले. गिव्ह अप. गिव्ह अप. गिव्ह अप मीन्स टू स्टॉप ट्राईंग मीन्स सोडून देणे किंवा प्रयत्न करणे थांबवणे. गिव्ह अप मीन्स टू स्टॉप ट्राईंग मीन्स सोडून देणे किंवा प्रयत्न करणे थांबवणे. शी गेव अप स्मोकिंग. शी गेव अप स्मोकिंग. तिने धूम्रपान सोडले किंवा तिने स्मोकिंग सोडले. गिव्ह अप मीन्स सोडून देणे किंवा प्रयत्न करणे थांबवणे. नेक्स्ट, गो ऑन. गो ऑन. गो ऑन मीन्स टू कंटिन्यू मीन्स सुरू ठेवण्यासाठी. प्लीज गो ऑन विथ युअर स्टोरी. प्लीज गो ऑन विथ युअर स्टोरी मीन्स कृपया तुमची कथा पुढे सुरू ठेवा. प्लीज गो ऑन विथ युअर स्टोरी. होल्ड ऑन. होल्ड ऑन. होल्ड ऑन मीन्स टू वेट प्रतीक्षा करणे. होल्ड ऑन अ मिनिट. आय विल बी राईट बॅक. होल्ड ऑन अ मिनिट. आय विल बी राईट बॅक. 1 मिनिट थांब मी लगेच येतो. हरी अप. हरी अप. हरी अप मीन्स टू मूव और ॲक्ट क्विकली. टू मूव और ॲक्ट क्विकली. त्वरित हालचाल करणे किंवा कार्य करणे. हरी अप. वी आर गोइंग टू बी लेट. हरी अप. वी आर गोइंग टू बी लेट म्हणजे पटकन आवर, घाई कर, आपल्याला उशीर होत आहे. आयर्न आउट. आयर्न आउट. आयर्न आउट मीन्स टू रिझॉल्व बाय डिस्कशन और एलिमिनेट डिफरन्सेस. आयर्न आउट मीन्स टू रिझॉल्व बाय डिस्कशन और एलिमिनेट डिफरन्सेस मीन्स चर्चेने सोडवणे किंवा मतभेद दूर करणे. दे आयर्नड आउट देअर डिसॲग्रीमेंट्स. दे आयर्नड आउट देअर डिसॲग्रीमेंट्स मीन्स त्यांनी त्यांचे मतभेद दूर केले. इन्व्हाइट ओव्हर. इन्व्हाइट ओव्हर मीन्स टू आस्क समवन टू कम टू युअर होम. कोणाला तरी आपल्या घरी येण्यास सांगणे मीन्स इन्व्हाइट ओव्हर. We invited our friends over for dinner. We invited our friends over for dinner. आम्ही आमच्या मित्रांना रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केले आहे. इन्व्हाइट ओव्हर मीन्स टू आस्क समवन टू कम टू युअर होम मीन्स कोणाला तरी आपल्या घरी येण्यास सांगणे. जॉईन इन. जॉईन इन मीन्स टू पार्टिसिपेट मीन्स सहभागी होण्यासाठी. शी आस्क्ड इफ शी कुड जॉईन इन द गेम. शी आस्क्ड इफ शी कुड जॉईन इन द गेम. ती गेममध्ये सामील होऊ शकते का असे तिने विचारले. जॉईन इन मीन्स सहभागी होण्यासाठी मीन्स टू पार्टिसिपेट.
Jump in. Jump in. Jump in means to enter or get involved quickly. Jump in means to enter or get involved quickly. म्हणजे प्रवेश करण्यासाठी किंवा पटकन सहभागी होण्यासाठी. He jumped in to help as soon as he saw the accident. He jumped in to help as soon as he saw the accident. अपघात पाहिल्याबरोबर त्याने मदतीसाठी उडी घेतली. जम्प इन मीन्स प्रवेश करण्यासाठी किंवा पटकन सहभागी होण्यासाठी जम्प इन या फ्रेझल वर्बचा यूज करायचा आहे. कीप अप. कीप अप. कीप अप मीन्स टू मेंटेन ऑर कंटिन्यू. कीप अप मीन्स टू मेंटेन ऑर कंटिन्यू म्हणजे राखण्यासाठी किंवा सुरू ठेवण्यासाठी कीप अप या फ्रेझल वर्बचा यूज करायचा आहे. कीप अप द गुड वर्क. कीप अप द गुड वर्क. चांगले काम सुरू ठेवा. नॉकआउट. नॉकआउट. नॉकआउट मीन्स टू डफीट ऑर एलिमिनेट. टू डफीट ऑर एलिमिनेट मीन्स पराभूत करणे किंवा दूर करणे. द बॉक्सर नॉक्ड आउट हिज ऑपोनंट. द बॉक्सर नॉक्ड आउट हिज ऑपोनंट. बॉक्सरने त्याच्या प्रतिस्पर्ध्याला बाद केले किंवा पराभूत केले. लुक आफ्टर. लुक आफ्टर. लुक आफ्टर मीन्स टू टेक केअर ऑफ. मीन्स एखाद्याची काळजी घेणे. लुक आफ्टर मीन्स टू टेक केअर ऑफ. शी लुक्स आफ्टर हर यंगर सिबलिंग्स. शी लुक्स आफ्टर हर यंगर सिबलिंग्स. ती तिच्या लहान भावंडांची काळजी घेते. लुक अप. लुक अप मीन्स टू सर्च फॉर इन्फॉर्मेशन मीन्स माहिती शोधणे. लुक अप द वर्ड इन द डिक्शनरी. लुक अप द वर्ड इन द डिक्शनरी. शब्दकोशात शब्द शोधा. लुक अप मीन्स माहिती शोधणे. मेक अप. मेक अप. मेक अप मीन्स टू इन्व्हेंट ऑर रेकन्साईल मीन्स शोध लावणे किंवा समेट करणे. ही मेड अप ॲन एक्सक्यूज फॉर बिंग लेट. He made up an excuse for being late. Move on. Move on. Move on means to proceed or move to the next thing. Move on means to proceed or move to the next thing. म्हणजे पुढे जाणे किंवा पुढील गोष्टीकडे जाणे. Let's move on to the next topic. Let's move on to the next topic means चला पुढच्या विषयाकडे वळूया. Nod off. Nod off means टू फॉल asleep means झोप लागणे. ही नॉडेड ऑफ ड्युरिंग द लेक्चर. ही नॉडेड ऑफ ड्युरिंग द लेक्चर. व्याख्यानाच्या वेळी त्याला झोप लागली. नोट डाऊन. नोट डाऊन. नोट डाऊन मीन्स टू राईट समथिंग डाऊन म्हणजे काहीतरी लिहिणे. शी नोटेड डाऊन द ॲड्रेस. तिने पत्ता लिहिला. नोट डाऊन मीन्स काहीतरी लिहिणे. ऑप्ट आउट. ऑप्ट आउट मीन्स to choose not to participate. Opt out means to choose not to participate means सहभागी न होण्याचे निवडणे. He opted out of the project. He opted out of the project. त्याने प्रकल्पात भाग न घेणे निवडले. Opt out means to choose not to participate. Own up. Own up means to admit or confess म्हणजे कबूल करणे. To admit means कबूल करणे और कन्फेस मीन्स सुद्धा कबूल करणे. ओन अप मीन्स टू ॲडमिट और कन्फेस. शी ओन्ड अप टू हर मिस्टेक. शी ओन्ड अप टू हर मिस्टेक. तिने तिची चूक मान्य केली. पिकअप. पिकअप. पिकअप मीन्स टू लिफ्ट और टू कलेक्ट. पिकअप मीन्स टू लिफ्ट और कलेक्ट उचलणे किंवा गोळा करणे. कॅन यू पिकअप द किड्स फ्रॉम स्कूल. तुम्ही मुलांना शाळेतून घेऊ शकता का. पुट ऑफ. पुट ऑफ मीन्स टू पोस्टपॉन मीन्स पुढे ढकलणे. दे पुट ऑफ द मीटिंग अंटिल नेक्स्ट वीक. दे पुट ऑफ द मीटिंग अंटिल नेक्स्ट वीक. त्यांनी पुढील आठवड्यांपर्यंत मीटिंग पुढे ढकलली. पुट ऑफ मीन्स टू पोस्टपॉन मीन्स पुढे ढकलणे. कॉरल विथ. कॉरल विथ मीन्स टू आर्ग्यू और डिस्प्यूट मीन्स वाद घालणे. शी कॉरल्ड विथ हर फ्रेंड्स ओव्हर अ मिसअंडरस्टँडिंग. शी कॉरल्ड विथ हर फ्रेंड्स ओव्हर अ मिसअंडरस्टँडिंग. गैरसमजातून तिचे तिच्या मैत्रिणीशी भांडण झाले. कॉरल विथ मीन्स टू आर्ग्यू और डिस्प्यूट. क्यू अप. क्यू अप मीन्स टू लाईन अप रांगेत उभे करणे. वी हॅड टू क्यू अप फॉर तिकीट्स. आम्हाला तिकिटासाठी रांगेत उभे राहावे लागले.
Queue up means to line up. Run into. Run into means to meet by chance. Run into means to meet by chance म्हणजे योगायोगाने भेटणे. I ran into an old friend at the store. I ran into an old friend at the store. दुकानात मला योगायोगाने एक जुना मित्र भेटला. Run into means to meet by chance. योगायोगाने भेटणे. Run out of. Run out of means to exhaust the supply of means एखाद्या गोष्टीचा पुरवठा संपवण्यासाठी. To exhaust the supply of चा पुरवठा संपवण्यासाठी. We run out of milk supply. We run out of milk supply. आमचा दूध पुरवठा संपला आहे. Run out of means to exhaust the supply of. Set up. Set up means to establish or arrange म्हणजे स्थापन करणे किंवा व्यवस्था करणे. They set up a new company. त्यांनी एक नवीन कंपनी स्थापन केली. Set up means to establish or arrange. Show up. Show up means to appear or arrive means दिसणे किंवा येणे. He showed up late to the party. He showed up late to the party. तो पार्टीला उशिरा आला. Take off. Take off means to remove or to leave the ground. To remove or to leave the ground. काढून टाकणे किंवा जमीन सोडणे. जमीन सोडणे म्हणजे विमान जमीन सोडतं. He took off his coat. त्याने त्याचा कोट काढला. आणि सेकंड सेंटेन्स बघा किंवा सेकंड एक्झाम्पल बघा. द प्लेन टूक ऑफ ऑन टाईम. विमानाने वेळेवर उड्डाण केले किंवा विमानाने वेळेवर जमीन सोडली. द प्लेन टूक ऑफ ऑन टाईम. विमानाने वेळेवर उड्डाण केले. टेक ऑफ मीन्स टू रिमूव्ह ऑर टू लीव द ग्राउंड. टर्न अप. टर्न अप. टर्न अप मीन्स टू अराईव्ह ऑर इन्क्रीज व्हॉल्यूम मीन्स येणे किंवा आवाज वाढवणे. He turned up at the last minute. He turned up at the last minute. तो शेवटच्या क्षणी आला. Turn up means to arrive or increase volume. Use up. Use up means to consume completely म्हणजे पूर्णपणे सेवन करणे. We used up all the flour. We used up all the flour. आम्ही सर्व पीठ वापरले. Urge on. Urge on means टू इनकरेज म्हणजे प्रोत्साहन देण्यासाठी. शी अर्ज्ड हिम ऑन ड्युरिंग द रेस. ही अर्ज्ड हिम ऑन ड्युरिंग द रेस. तिने शर्यती दरम्यान त्याला प्रोत्साहन दिले. अर्ज ऑन मीन्स टू इनकरेज. वाउच फॉर. वाउच फॉर मीन्स टू सपोर्ट ऑर कन्फर्म म्हणजे समर्थन किंवा पुष्टी करण्यासाठी. आय कॅन वाउच फॉर हिज ऑनेस्टी. मी त्याच्या प्रामाणिकपणाची खात्री देऊ शकतो. Venture into. Venture into means to enter something risky means धोकादायक काहीतरी प्रविष्ट करणे. They ventured into the forest means ते धोकादायक जंगलात गेले. They ventured into the forest. Venture into means to enter something risky. Wake up. Wake up means to stop sleeping. झोपणे थांबवणे. She wakes up early every morning. ती रोज सकाळी लवकर उठते. वर्कआउट. वर्कआउट मीन्स टू एक्झरसाइज ऑर सॉल्व अ प्रॉब्लेम म्हणजे व्यायाम करणे किंवा समस्या सोडवणे. वर्कआउट मीन्स टू एक्झरसाइज ऑर सॉल्व अ प्रॉब्लेम. ही वर्क्स आउट एव्हरी डे. तो रोज व्यायाम करतो. यील्ड टू. यील्ड टू मीन्स टू गिव्ह वे टू मीन्स मार्ग देणे. ही एल्डेड टू द प्रेशर. ही एल्डेड टू द प्रेशर. त्याने दबावाला मार्ग दिला. यील्ड टू मीन्स टू गिव्ह वे टू मीन्स मार्ग देणे. यर्न फॉर. यर्न फॉर मीन्स टू लॉंग फॉर ऑर डिझायर. टू लॉंग फॉर ऑर डिझायर म्हणजे आकांक्षा किंवा इच्छा करणे. शी यर्न फॉर अ पीसफुल लाईफ. शी यर्न फॉर अ पीसफुल लाईफ. तिला शांततापूर्ण जीवनाची इच्छा होती. यर्न फॉर मीन्स टू लॉंग फॉर और डिझायर मीन्स आकांक्षा किंवा इच्छा करणे. झूम इन. झूम इन मीन्स टू फोकस क्लोजली. झूम इन मीन्स टू फोकस क्लोजली लक्षपूर्वक लक्ष केंद्रित करणे. ही झूम्ड इन ऑन द स्मॉल प्रिंट. ही झूम्ड इन ऑन द स्मॉल प्रिंट. त्याने लहान प्रिंटवर लक्ष केंद्रित केले. झोन आउट. झोन आउट मीन्स टू स्टॉप पेईंग अटेन्शन म्हणजे लक्ष देणे बंद करणे.
शी झोन्ड आउट ड्युरिंग द मीटिंग. तिने मीटिंग दरम्यान लक्ष देणे बंद केले. झोन आउट मीन्स टू स्टॉप पेईंग अटेन्शन. थँक्स फॉर वॉचिंग.